वा छान. म्हणजे छान दिवस आहे आजचा. आमच्यासाठी पण आज सुपारी फुटणार ना. नाही पण माझ्यासाठी त्याहून अधिक मोठी गोष्ट काय आहे की आज मी लता मॅडमना भेटणार प्रत्यक्ष. त्यात काय आधी आला असतो तर आधी भेटली असती. असं कसं एवढं सोपं आहे त्यांना भेटणं. काय म्हणता आम्ही रोज भेटतो. मी झेंडाच्या वेळेला मधुबालाच्या 2दा भेटलोय. काय सांगता? तिनं कधीच काहीच सांगितलं नाही आम्हाला. नाही हो आम्ही छोटी माणसं आम्हाला काय त्या लक्षात ठेवणार. त्या अजून रियाज करतात अजून गातात. हो 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 तीच गाणं गाते. आम्ही फार नाही गात पण ती अशी गाते की भिंत पडेल. अरे भिंत काय त्या गायला तर पाऊसही पडू शकतो. खरं सांगू का आमची लता गायला लागली ना की अगदी चिखल होतो. हा म्हणजे तेवढ्या पाऊस त्या पाडू शकतात. हो आम्ही विचार करतोय दुष्काळी भागामध्ये लताच्या गाण्याचा कार्यक्रम करायचा. व्हॉट्सअप जिजू कसं काय सगळं रेकॉर्डिंग साबूक ना एकदम. जिजू हीच ती वेळ हाच तो क्षण. तुम्हाला आता ते गाणं गायचंच आहे ते मधुबालावालं. प्लीज प्लीज नाही तुम्ही ते गाणं गायलात ना तर मी तुम्हाला माझ्या मोबाईल शॉप मधला पहिला मोबाईल गिफ्ट करेन. कोण आहे बघितलं रे वाटतं. हाच लता मॅडमचा मुलगा. लता मॅडमचा मुलगा. हे कसं शक्य आहे? का शक्य नाहीये? अहो खरंच हाच मुलगा आहे त्यांचा. बघा ना चेहऱ्यावरून वाटत नाही. पण त्यांचं तर लग्न. काय झालं अगदी साधेपणाने घरगुती केलं. फक्त घरची काही मंडळी होती खर्च कमी व्हावा म्हणून. लता मॅडम तयार आहेत. काय सांगताय कुठे आहेत मॅडम? येतात. एक मिनिट. आज कळलं वहिनी काही सामान्य स्त्री नाहीये. आपल्या नकळत त्यांनी किती प्रसिद्धी मिळवली आहे. पुरे 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 उभा राहा. नाही अरे बाळ उभा राहा. अवधूत बघ माझ्याकडे. अरे अवधूत बाळ अवधूत. लता मॅडम कुठे आहेत? अहो लता मॅडम बसा ना. बसा ना. तुम्ही काय मॅडम मॅडम बोलताय? बायको आहे तुमची लग्नाची. मॅडम मॅडम काय? एक मिनिट हा. भाऊ कॉलिंग. हा बाळ दादा कसा आहे? ससा नाही रे कसा आहे विचारलं मी. दादा आराम करत. हा तुम्हाला तुला हे सांगायचंय की आपल्या नुपूरसाठी संगीतकाराचं स्थळ आलंय. अरे गाणी वगैरे वाजवतो गातो सुद्धा. हो हा पोटापाण्याचा व्यवसाय आहे त्याचा. गाण्यावरच पोट भरतो बिचारा. आणि ऐक ना दादा माझा फॅन आहे तो. भूक लागली का? चॉकलेट का? रॅपर उघडून दे. घ्या. बरं मला सांग ही सगळी तयारी का केलीस तू? का म्हणजे काय? लग्नाची तयारी केली मी सगळी. तू तेव्हा जर हो म्हणाला असतास ना तेव्हा ना मी हे सगळं रेग्युलर वापरायला सुद्धा सुरुवात केली असती. अगं पण तुला बघायला मुलं येत आहेत ना आता पण. पण लग्न नाही ना ठरत आहे. तूच नकार देते सगळ्यांना सरसकट. ए नाही नाही मी नाही नकार दिलाय. आता प्रसादरावांना काय मी नकार दिला? अवधूतरावांना काय मी नकार दिला? उलट त्यांनीच मला नकार दिला. नुपूर अगं जी मुलं स्वतःहून पळून जाते त्यांचं ठीक आहे ग. बाकीच्यांचं काय? अशी काहीतरी एखादी विचित्र अट घालतेस की लग्न मोडतो. यार थोडं ऍडजस्ट कर ना. तुला लग्न करायचंय की नाही? अरे करायचंय ना म्हणजे काय? लग्नाची स्वप्न बघत बघत तर लहानाची मोठी झालीये मी. नीरज यार लवकर लग्न व्हायला हवं. खूप गोष्टी करायच्या बाकी आहेत रे. माझं लग्न झालं असतं तर एव्हाना मी सासूरवास भोगायला सुरुवात सुद्धा केली असती. नणंदा माझ्याशी गोड गोड बोलून माझ्या चांगल्या चांगल्या गोष्टी मागायला आल्या असत्या. दिरांनी माझी मस्करी केली असती. काय झालं? काही नाही सॉरी. पण लग्नानंतर तू सगळं हे करणार आहेस खरंच? हे तर काहीच नाही. मुळात मला आधी लग्न करायचंय विधिवत पारंपरिक पद्धतीने. आणि तुला माहितीये विधी चालू असताना
मला सेल्फी काढायचा आहे. प्री मॅरेज सेल्फी, पोस्ट मॅरेज सेल्फी. म्हणजे बायको होण्याआधी, बायको झाल्यानंतर. यु नो व्हॉट, इट्स जस्ट इम्पॉसिबल. खरंच. काय रे, होईल ना माझं लग्न? बघ नुपूर, कसं आहे ना, लग्नगाठी आहेत ना त्या वर स्वर्गात बांधलेल्या असतात. त्यामुळे तुझ्यासाठी कोणी ना कोणीतरी स्पेशल नक्कीच येत असेल. कोण असेल तो? $2000ची नोट आहे. नुपूरच्या लग्नात 4 भांडी देण्याचा खर्च सुटेल. 1 चमचा, 1 पळी, 1 वाटी, 1 थाळी, हा बस. आणि बाकीचं यशच्या लग्नात वापरेन. काय नाही काय नाही. बरं आहे ना? हो एकदम बरं. काय निघते का? काय काय झालं? काय मी एकदम घाई एकदम काय माझ्या पाकिटामध्ये पाकिट आहे तुमच्याकडे? 2000ची आता नोट आहे ना, अशी छोटी आहे ना. 2000ची नोट सटकन सटकली खाली गेली. तुमचे पैसे होते ना ते अडकले. अरे बापरा. काढायचे आता. वा वा वा, छान छान. जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. प्लीज जोरदार टाळ्या वाजवा. शाबास. वा वा, गुड 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 गुड. कसं आहे, आळशी असण्याचे, रिकाम टेकडे असण्याचे आणि दुसऱ्याच्या पैशावर डोळा ठेवण्याचे सगळे रेकॉर्ड तुम्ही तोडून टाकलेले आहेत. आणि त्यासाठी आमच्याकडून तुम्हाला मिळत आहे. प्लीज घेऊन या हा हार. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. वा वा. आणखी एक गोष्ट आहे, अजून द्या. हे बघा, हे मेडल तुम्हाला देण्यात येत आहे. वा 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 वा. सोन्याचं मेडल. 1 रुपयाची लायकी आहे का तुझी? इथे 1 रुपया पण ठेवणार नाही मी. पुठ्ठ्याचं हे पुठ्ठ्याचं मेडल दिलंय तुम्हाला. तुम्ही आळशी आहात म्हणून, थुकरट आहात म्हणून, रिकाम टेकडे आहात म्हणून. बघा बघा, निर्लज्ज माणूस बघा. त्याच्या चेहऱ्यावरची माशी पण हलत नाही, एवढं मी त्याला बोलतोय. किती पेशन्स असतील या माणसामध्ये. तुम्ही बघा यांच्याकडे. वा वा. आणि त्याचबरोबर तुम्हाला पण मिळतंय अजून. वा वा, ही घ्या डायरी. हे बेटा, डायरीचं काय करायचं मी? यात लिहिणार तुम्ही? एवढं आहे तुम्हाला काम आहे एवढं? आळशी माणसा. अरे तू घरी जाणार, पेन काढणार, त्याचं टोपण काढणार आणि मग अर्धा तास त्यात लिहित बसणार. अरे एवढा आळशी आहेस तू की नाही स्वतःच जेवण पण स्वतःच्या हाताने खात नाहीस तू, दुसऱ्यांना भरवावं लागतं. एवढा आळशी आहेस तू, थुकरट आहेस, रिकाम टेकडा. 1 मिनिट. काय एवढी एनर्जी वापरू नका. मी आळशी नाही, मी रिकाम टेकडा पण नाहीये. हो. मी इथे काय इथे काय ड्रायव्हरची वाट बघतोय. ड्रायव्हरची वाट बघताय तुम्ही का? तुम्हीच ड्रायव्हर आहात, मालकाची वाट बघताय तुम्ही? हा, मी ड्रायव्हर आला की गाडी पुढे मागे करून मी माझी नोट घेऊन जाणार. तुमची नोट तुमची तुमच्या बापाने ठेवली होती तिथे नोट. येईन समोर तेव्हा मी दाखवून देईन ना त्याला मी कोण आहे ते. आपल्या नक्कीसाठी लाखात एक स्थळ आले. हे आमचे ज्येष्ठ बंधू नुपूरचे मोठे काका आणि हा सागर कारंडे, आपला होणारा जावई.